त्याच्यामध्ये पण झालंय असं की 18 पैकी 13च मूळ ओबीसी आले, त्यातले पण 5 ठिकाणी हे जातचोर, हे ओबीसीचे दाखले बोगस घेऊन हे कुणबी निवडून आलेले. अहिल्यानगर बद्दल अहिल्यानगर बद्दलच मी बोलतोय. तर निवडणूक लढवली प्रभाग क्रमांक 3B मधनं, हे इलेक्शन कमिशनच आहे. हे प्रभाग क्रमांक सर्वसाधारण महिला. बर, आता सर्वसाधारण मध्ये फॉर्म भरताना त्या ताईंनी ऍफिडेव्हिट दिलं. अनेक महानगरपालिका असतील, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, पंचायत समितीमध्ये ओबीसी साठी राखीव असलेल्या जागेंवर अनेक ठिकाणी हे खोटे दाखले घेऊन एक प्रकारचं पेव फुटलेले. अहिल्यानगर महापालिकेमध्ये महापौर पदासाठी नगरसेवकांनी आपला अर्ज दाखल केला, मात्र या अर्जावर आक्षेप घेतलाय ओबीसी नेत्यांनी. त्यांचं म्हणणं काय आहे, का आक्षेप घेतलाय, सगळ्याचं उत्तर मी घेणार आहे. माझ्यासोबत आहेत ओबीसी लढा देणारे मंगेश ससाने असतील, मृणाल डोले पाटील आणि इतर सगळे सहकारी इथे. त्यांनी सध्या प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की जो उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलाय तो चुकीचा आहे आणि जे डॉक्युमेंट ते काही सांगतायत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय आणि कुठल्या गोष्टीवर आक्षेप येतो. गेल्या 7 ते 8 वर्षापासून, काही ठिकाणी 9-10 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. आम्हीच लढलो सुप्रीम कोर्टामध्ये 28 नोव्हेंबरला या संदर्भात. त्याच्यानंतर ओबीसीचं आरक्षण गेलं होतं, 27% आरक्षण आमच्यामुळं पुनर्प्रस्थापित झालं. त्यानंतर आता ज्या निवडणुका झाल्या 15 जानेवारीला, अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये एकूण 68 जागा होत्या, त्यातल्या 18 जागा ओबीसी साठी आरक्षित राहिल्या. त्यातल्या 9 जागा ओबीसी महिलांसाठी आणि 9 जागा सर्वसाधारणसाठी. तर आता मुळामध्ये आता त्यानंतर त्याच्यामध्ये पण झालंय असं की 18 पैकी 13च मूळ ओबीसी आले, त्यातले पण 5 ठिकाणी हे जातचोर, हे ओबीसीचे दाखले बोगस घेऊन हे कुणबी निवडून आलेले. अहिल्यानगर बद्दलच मी बोलतोय. त्याच्यानंतर आता झालं असं की तिथं महापौर पदाची सोडत ही होत असती प्रत्येक ठिकाणी चक्राकार पद्धतीने, आणि अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी ओबीसीला राखीव महापौर पद झालं. आता ते झाल्यानंतर आता तिथले जे कारभारी आहेत, तिथले त्या जिल्ह्याचे नेते आहेत, मग राधाकृष्ण विखे पाटील असतील, ते कोतकर असतील, संग्राम जगताप असतील, त्यांच्यात घरातली पै पाहुण्यातली एक ज्योती गाडे, जे दिवंगत आमदार होते शिवाजीराव कर्डिले यांची कन्या. बर, तिने निवडणूक कशातनं लढवली, तर निवडणूक लढवली प्रभाग क्रमांक 3B मधनं, हे इलेक्शन कमिशनच आहे. हे प्रभाग क्रमांक सर्वसाधारण महिला. बर, आता सर्वसाधारण मध्ये फॉर्म भरताना त्या ताईंनी ऍफिडेव्हिट दिलं नामनिर्देशन पत्राबरोबर. हे माझ्याकडे ऍफिडेव्हिट आहे, हे पहा तुम्ही. आता याच्यामध्ये जिथं जातीचा तपशील येतो त्या ऍफिडेव्हिट मध्ये, याच्यामध्ये ह्या गाडेताई काय म्हणतात ते की सर्वसाधारण म्हणजे ओपन. बरं, जात काय, हिंदू मराठा. आता असं झालंय की त्यांनी महापौर पदासाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि असं कळतंय की त्या बिनविरोधात निवडून येणार. का कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय? ओबीसी महापौर पद ओबीसी साठीच आहे ना. बरोबर. मग ओबीसी महिला म्हणून महापौर पद राखीव आहे. मग जर तुम्ही निवडणूकच सर्वसाधारण महिला म्हणून लढली आहे, तुमच्या ऍफिडेव्हिट मध्ये तुम्ही म्हणताय मी हिंदू मराठा आहे, मग आता तुम्हाला ओबीसी महापौर पद कसं मिळेल? मग त्या रिटर्निंग ऑफिसरचं नक्की याच्यावर म्हणणं काय आहे का जसं आरक्षण असेल तसं तुम्ही ते बदलणार? ते काही इच्छाधारी आहे का? जात प्रमाणपत्र मिळणं म्हणजे मला जे पाहिजे, मला जी जागा पाहिजे, मग हे काय चाललंय? मग याच्यामध्ये राष्ट्रवादीचे पवार साहेब म्हणतात, त्यांचं स्टेटमेंट होतं मूळ ओबीसीलाच प्राधान्य देणार. आम्हाला कुठेतरी बोटावर मोजण्या इतपत कुठेतरी प्रतिनिधित्व मिळतं. एखाद्या कुठल्या महानगरपालिकेचं ओबीसीला राखीव झालं की लगेच ओपन मधली महिला आणायची आपल्या पै पाहुण्यातली. ते कोण आहे त्या गाडे? आमच्या माहितीनुसार जे संग्राम जगताप आमदार आहेत त्यांची मेव्हणी आहे. संदीप कोतकर तिथले चांगलं मोठं प्रस्त आहे, त्यांची मेव्हणी आहे. मग मला एक सांगा, बाकीच्यांनी काय करायचं? सतरंजाच उचलायच्या. हे 18 ओबीसी निवडून आलेले, त्यांनी काय करायचं? त्यांना कधी तुम्ही प्रतिनिधित्व देणार त्यांच्यातलं? आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो ना, याच्यामध्ये आम्ही डिटेल काढलेलं आहे की तुम्ही म्हणताय हे पाहुणे रावणे वगैरे किंवा नाते गोते हा भाग दुसरं एका बाजूला राहतो, मात्र एक टेक्निकली मुद्दा काय आहे, त्यांच्याकडे खरंच प्रमाणपत्र सध्या आहे की नाही? खरंच प्रमाणपत्र जर त्यांच्याकडे असेल तर मग त्यांनी ऍफिडेव्हिट मध्ये सांगितलं मी हिंदू मराठा आहे, मग ऍफिडेव्हिट खोटं आहे.
मग यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना, खोटं प्रतिज्ञापत्र दिलं म्हणून. म्हणजे इथं असं आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, हे फक्त मी शब्दशः नाही बोलत आहे, एक म्हण आहे म्हणून. जर तुम्ही हिंदू मराठा स्वतःला म्हणलात तर मग आता तुम्ही सर्टिफिकेट कुठनं आणलं? बरं, आता सर्टिफिकेट आणलं तर हे ॲफिडेव्हिट तुम्ही चुकीचं दिलेलं आहे, खोटं दिलेलं आहे. मग याच्यावर ते रिटर्निंग ऑफिसर गुन्हा दाखल करणार आहेत का? मग हा प्रश्न आहे. मग जिथं कुठेतरी संधी ओबीसीला मिळती, याच्यामध्ये जर आपण पाहिलं ना, धनगर आहेत, फकीर आहेत, मुलानी आहेत, पद्मशाली आहेत, माळी आहेत, त्याच्यानंतर गवळी आहेत. अहो यांना होऊन दे ना महापौर. का तुमचंच पै पाहुण्यांचं, सगळ्या सोऱ्याचं, मेहण्याचं, दाजीचंच राजकारण तुम्ही महाराष्ट्रभर दाखवणार आहेत का? यावर तुमची आता काय ऍक्शन घेणार तुम्ही? याच्यावर आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना कळावं, सगळ्या पक्षाला कळावं, तिथल्या कारभाऱ्यांना कळावं, तिथले रिटर्निंग ऑफिसर आहेत, निवडणूक आयुक्त आहेत, त्यांना कळावं की हे असंच चाललंय. त्यांनी नामनिर्देशन पत्र महापौर पदासाठी भरलंय असं समजतंय आणि ते पण बिनविरोध होणार असं पण समजतंय. तर आत्ता पण वेळ गेलेली नाहीये. त्यांनी तिथं मूळ ओबीसी जे आहेत त्यांना हे महापौरपदी बसवावं एवढी आमची इच्छा आहे. नाहीतर याला सर्वस्वी जबाबदार तिथले रिटर्निंग ऑफिसर असतील, इलेक्शन जे तिथले कमिशनर किंवा त्यांच्या अंडर हे चाललंय ते असतील. आम्ही त्यांना तर पत्र देणारच आहोत, कलेक्टरला पण देऊ, राज्य निवडणूक आयोग जे आयुक्त आहेत त्यांना पण हे दाखवून, नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ. नक्की आता कोर्टात जायचं तुमचं ठरलं का, जर अशा पद्धतीने थांबलं नाही तर? नाही, याच्यामध्ये कसं आहे की ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही कुठल्याही पद्धतीने आरक्षणामध्ये, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मंत्रिमंडळ उपसमिती ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, ओबीसी मंत्री अतुल सावे असतील, या सगळ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. पण तसं होताना दिसत नाहीये. अनेक महानगरपालिका असतील, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, पंचायत समितीमध्ये ओबीसी साठी राखीव असलेल्या जागेंवर अनेक ठिकाणी हे खोटे दाखले घेऊन एक प्रकारचं पेव फुटलेलं आहे. आणि याला सर्वस्वी कारण, खूप मोठं कारण हे सरकारचा जो 2 सप्टेंबरचा GR आहे आणि 3 जानेवारीची जी काय त्यांनी परत एक GR काढला, ते हे कारणीभूत आहे. याच्यामध्ये असं आहे की जर त्यांनी शपथपत्रामध्ये सांगितलेले त्यांची जात हिंदू मराठा आहे, तर आता त्यांना रात्रीतनं जात बदलण्याची मुभा आहे का? मग जर तसं असेल तर प्रत्येक जण रात्रीतनं आपली जात बदलल आणि जिथं आरक्षण, जिथं भेळ तिथं खेळ, जिथं शीतं तिथं भूतं, अशा न्यायाने सगळेच जण जिथं आरक्षित आहे त्या प्रकारचे जात दाखले काढून ते आरक्षण घ्यायला लागतील. शेवटचा प्रश्न, तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार किंवा पत्रव्यवहार असं काही करणार आहेत का? याच्या आधी देखील आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं, ओबीसी मंत्री यांना पत्र लिहिलं होतं, ओबीसी मंत्रिमंडळाचे उपाध्यक्ष यांना पत्र लिहिलं होतं. अतिशय खेदाने सांगायला लागतंय, कुठल्याही पत्राचं, कुठल्याही तक्रारीचं, SMS, व्हॉट्सअप, ईमेलचं कुठलंही उत्तर, फोनही कार्यकर्त्यांचे उचलत नाही. अतिशय ढिम्म प्रशासन आहे, अतिशय लाजिरवाणं सरकार आहे, ओबीसीवर अन्याय करणारं सरकार आहे. मला फक्त शेवटचं एक सांगायचं आहे, जर एखादी व्यक्ती एखाद्या शहराचं प्रथम नागरिक म्हणून मिरवण्याचा मान जर घेत असेल आणि त्याच सुरुवातच खोटेपणापासून होत असेल, तर आम्ही त्याला महापौर नाही, आम्ही त्याला महापौर म्हणून, महाचोर म्हणूनच हिनवणार. नक्की आता हे कुठंतरी ओबीसीला अस्वस्थ करणारं चित्र दिसतंय? प्रश्नच नाही. आत्ता ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यातही आम्हाला सगळीकडं हेच चित्र दिसलं. खोट्या दाखल्यांचा अक्षरशः सुळसुळाट झालेला होता आणि त्याचा परिणाम आता उद्या परवा येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या या पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये मी माझ्या संपूर्ण ओबीसी समाजाला आवाहन करतो की ह्या अशा खोटारड्या लोकांपासून सावध राहा आणि मूळ ओबीसींनाच फक्त मतदान करा. वेळ पडली तर सर्वसाधारण गटातनं सुद्धा जिथं मराठा उमेदवार असेल तिथं आपला एक ओबीसीचा उमेदवार उभा करा आणि त्याला प्रचंड बहुमताने निवडून आणा. तर नक्की या ओबीसी बांधवांच्या, ओबीसी कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भावना आहेत. अहिल्यानगरमध्ये महापौर पदाच्या उमेदवार येऊन हा सगळा प्रश्न उपस्थित झाला होता. आता यावर त्यांनी सांगितलं की आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार दाखल करणार आणि शिवाय गरज पडली तर कोर्टात सुद्धा जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता पुढे काय होतंय आपण पुढे बघूयात. विष्णू सानप, लेट्स मराठी, पुणे.